जी आता त्यांनी पत्रकार परिषद काल घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं की जे गाळेधारक आहेत त्यांना 9 वर्षाचा करार आणि जे अवघड कुटुंबातले जे तिथं आहे ते त्यांचा 99 वर्षाचा करार आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? प्रथमतः जय जवान जय किसान. मी सभापती या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की जो तुम्ही काल जे करार दाखवला आहे तो करार वैयक्तिक माझ्या नावाने नाहीच. जर तो करार माझ्या वैयक्तिक जर नावाने असेल तर मी सभापतीचा राजीनामा द्यायला तयार आहे. आणि जो तो करार जर वैयक्तिक माझ्या नावाने नसून दुसऱ्या नावावर जर असला तर त्यांना विचारत तुम्ही ह्यावर काय करणार, हा माझा प्रश्न आहे त्यांना. त्यांनी कागद पण दाखवली ती कराराची वगैरे काय असं काय? त्यावर मी उत्तर दिलेच की मी काय म्हणलेलं आहे, वैयक्तिक माझ्या जर नावाने जर करार असेल तर मी सभापतीचा राजीनामा द्यायला तयार आहे. तो जर करार वैयक्तिक माझ्या जर नावाने नसेल तर ते अर्ज माघार घ्यायला तयार आहेत का ते त्यांना विचार. गाळेधारकांच्या डिपॉझिट बाबत खूप वेगवेगळ्या चर्चा मंगळवेढा शहरामध्ये आहेत की पावतीला वेगळी रक्कम आहे आणि वरून 1-1 लाख रुपये किंवा अधिकची रक्कम घेतल्याची चर्चा आहे, ज्याची कुठलीही रीतसर पावती दिलेली नाहीये. काय सांगाल तुम्ही? त्यांनी याबाबत पुराव्याशी स्पष्ट करावे. जर तसं असेल तर आम्ही सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे. का राजकीय द्वेषापोटी काय पण अफवा पसरवल्या जात आहेत, त्या अफवांवर तुम्ही काय विश्वास ठेवू नका, हे माझं स्पष्ट मत आहे. निवडणूक नगरपालिकेची आणि विषय मार्केट कमिटीचा ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरका लागली, त्यामुळे त्यांनी कसं झालेलं आहे, भरकटत त्यांनी दुसरा निवडणुकीचं नगरपालिकेचं तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही मार्केट कमिटीचा विषय ह्यात घ्यायचा काही संबंध नाही असं मला वाटतंय. माजी सैनिक गोपीनाथ रामचंद्र माळी यांच्या गाळा जो शील आहे ते प्रकरण सुद्धा खूप सद्य परिस्थितीला मंगळवेढा शहरात गाजतंय. बरं, मग त्याबद्दल सुद्धा आपल्याला काय सांगता येईल? नाही, ऑडिट रिपोर्ट आता मी माझ्यासोबत आहे. 2023-24चा ऑडिट रिपोर्ट आहे माझ्याकडे. त्या ऑडिट रिपोर्टमध्ये ऑडिटरने स्पष्ट सांगितलेलं आहे आम्हाला, समिती आवारात एकूण 72 शॉपिंग सेंटर स्वरूपात गाळे स्वरूपात उभे करून ते भाड्याने दिलेले आहेत. या गाळेधारकांना प्रति गाळा प्रतिमाह कमीत कमी 400 ते कमाल 2080 एवढ्या भाडेदारांनी दिलेले आहेत. सन 2011-12 मधील बांधकाम समिती सभा 27/3/2012 रोजी ठरल्याप्रमाणे सध्याच्या भाडेदरात दुप्पट वाढ करून त्या पुढील 5 वर्ष प्रतिवर्षी 5% भाडेवर करण्याचा निर्णय झालेला असून त्यास अनुसरून समिती भाडे आकारणी करीत आहे. सध्याच्या बाजारातील गाळे भाड्याचे दर पाहता समिती घेत असलेली भाडे अत्यंत नाममात्र आहे. सबब यामध्ये त्वरित सुधारणा होऊन दर वाढवण्याची गरज आहे, अन्यथा बाजार समिती गाळ्यांचे देखरेख स्वखर्च करू शकणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट आहे, गाळेधारकाकडील गाळे भाड्याच्या जमा पावत्या तपासत असताना बहुतांश भाड्याची रक्कम त्यांच्या सोयीनुसार समितीकडे भरण्याची केलेली दिसून येत आहे. समितीचे या उत्पन्नाच्या बाबतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असताना समितीने सजग राहून कारभार करणे आवश्यक आहे. या ऑडिट दोषामुळे आम्हाला ती कारवाई करावी लागलेली आहे. पण तो गाळा सील करत असताना जे नियम आहेत, एक 15 दिवस आधी 8 दिवस आधी नोटीस द्यायला पाहिजे सर. अशी कोणतीही नोटीस आम्हाला, त्यांचं म्हणणं आहे की माळे मेजरचं की मिळालेलं नाही आणि अचानक आमचा गाळा सील केलेला आहे. आणि गाळा सील केल्यामुळे जो आमचा माल आहे त्याच्यामध्ये कम्प्युटर असतील, बॅटरीचे इन्व्हर्टर्स असतील, असे अनेक जो माल आहे तो आमचा खराब झालेला आहे आणि आम्हाला ते आता उघडू देत नाही. काय सांगा? नाही, कायदेशीरपणे आम्ही बेकायदेशीर काही केलेलं नाही. जे काय आहे ते लिगली कायदेशीरपणे आम्ही केलेलं आहे. मग काय सांगता येईल, आता इतकी नगर परिषदेची निवडणूक होते परंतु इकडं का सगळं टर्न झालेलं वातावरण, काय सांगता येईल तुम्हाला? त्यांच्या पायाखालची वाळू सारखा लागलेली आहे यावरून स्पष्ट दिसते. त्यामुळे त्यांनी नगरपालिकेचं इलेक्शन आहे का मार्केट कमिटीचं इलेक्शन आहे त्यांना अगोदर विचारा, असा माझा सल्ला आहे. त्यांनी एक त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दुसरं वाक्य म्हणजे आवाहन केलेलं आहे की जे नगरपालिकेचे गाळे आहेत किंवा कुणाचे भाडे तत्वावरचं असेल त्या काय गोष्टी असेल तुम्ही ते क्लिअर करा पूर्णपणे. जर तुम्ही हे सगळे प्रश्न सोडवले तर मी 10 तारखेला जे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा मी नगराध्यक्ष पदाचा अर्ज काढून घेईन, बिनविरोध करेन तुम्हाला, असं त्यांनी म्हटलं. नाही, कसं आहे माहिती आहे का, गाळ्यांचा जो आम्ही रितसर काय ते रितसर मार्गाने केलेला आहे. तुम्ही ते आम्हाला क्लिअर करा, बेकायदेशीर जे केले ते तुम्ही सिद्ध करा. मी सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे. आणि जर हे तुम्ही सिद्ध नाही करू शकला 10 तारखेपर्यंत
तर तुम्ही अर्ज माघारी घ्यायला तयार आहे का, हा माझा त्यांना प्रश्न आहे.